लोकांना मूर्ख म्हणण्यासाठी हा दासबोधातील दशक नसून मूर्खपणाची लक्षणे ओळखून त्यांचा आपल्याकडून त्याग व्हावा यासाठी समर्थांनी सांगितलं आहे. हे आपण सर्वांनी प्रथम लक्षात घ्यायला हवे. आपल्यामध्ये चुकीची गोष्ट कोणती हे लक्षात आल्याशिवाय त्याचा त्याग आपणाकडून कसा घडेल. म्हणून समर्थांनी ही सर्व लक्षणे सविस्तर रूपाने दासबोधातील दुसऱ्या दशकात मांडली आहेत. जी माणसे केवळ स्वार्थासाठी प्रपंच करतात किंवा स्वार्थ हाच प्रपंच असे समजून प्रपंच करतात, त्यांच्यासाठी समर्थांनी काही मूर्ख लक्षणे त्यांचा त्याग करण्यासाठी सांगितली आहेत. विनाकारण हास्य करणारा, बहुतेक लोकांशी विरोधीपणाने वागणारा, आपल्या माणसांची वैर करून परक्यांशी मैत्री करणारा, दुसऱ्यांच्या गुणदोषावर टिप्पणी करणारा, वरिष्ठासमोर अश्लाघ्य वर्तन करणारा, दुर्बुद्धीने आत्महत्या करणारा, आपल्या वयस्कर आईवडिलांचे स्वास्थ्य न जपणाऱ्या, अशी अनेक मूर्खांची लक्षणे समर्थांनी ती सोडण्यासाठी सांगितली आहेत. मूर्खांची लक्षणे सांगताना समर्थ म्हणतात, जन्मला दयाचे उदरी, तयाची जो विरोध करी, सखी मानली अंतरी, तो एक मूर्ख. आजारी असून औषध न घेणारा, पथ्य न पाळणारा, काही अरबट तरबट खाणारा, तो एक मूर्ख. देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही, तो एक मूर्ख. देव, गुरु, माता, पिता व स्वामी यांचा जो विश्वासघात करतो, तो एक मूर्ख. प्रापंचिक माणसामध्ये देहबुद्धीचा जोर असतो. परिणाम असा होतो की प्रापंचिक माणसाच्या जीवनात अंतर्गत विरोध निर्माण होतात. मग असा माणूस सत्कर्म कोणते ते माहीत असून सुद्धा दुष्कर्म करतो. सद्गुणांची जाणीव असूनही तो दुर्गुण अंगीकारितो. अशा लोकांना समर्थ पडत मूर्ख म्हणतात. सदाचाराची किंमत ओळखूनही जो भ्रष्टाचार करतो आणि उत्तम लक्षणे जाणून बुजून सोडतो, हीन लक्षणांना थारा देतो, अशा माणसालाही समर्थ पडत मूर्ख म्हणतात. दुसऱ्यावर एखादा प्रसंग आला तर तो उत्तम प्रकारे ज्ञान सांगतो, पण तोच प्रसंग स्वतःवर आला असता जो स्वार्थासाठी उलट वागतो त्याला पडत मूर्ख म्हणतात. या मूर्ख लक्षणांचा त्याग करावा, उत्तम गुणांचा स्वीकार करावा. उत्तम गुणांचे महत्त्व सांगताना समर्थ पुढे म्हणतात, माणसाने आपले मन उत्तम गुणांनी सजवावे, ते ज्ञानाने आणि शहाणपणाने भरावे. त्या गुणांच्या जोरावर समाजात मान मिळतो, त्या पाठोपाठ संपत्तीही येते. अशा रीतीने समर्थ दुर्गुण आणि वाईट सवयींचा त्याग करून उत्तम गुणांचा अंगीकार करण्याची शिकवण देतात. त्यासाठी समर्थांनी अगोदर त्रिगुणाचे विवेचन केले आहे. कारण सर्व सद्गुण आणि दुर्गुण यांचा उगम त्रिगुणातच आहे. प्रत्येक मनुष्य हा त्रिगुणांचा बनलेला असतो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्व, रज, तम या व्यक्तींच्या विकासाच्या पायऱ्याच म्हणाव्या लागतील. प्रत्येक मनुष्यात या तिन्ही गुणांचे कमी अधिक प्रमाणात मिश्रण असते. पण एक प्रबळ असतो तर दुसऱ्या दोन्ही तुलनेने कमी असतात. त्यांच्या अशा कमी अधिक प्रमाणामुळे तो सत्वगुणी आहे, तर हा रजोगुणी आहे, तर हा तापसी आहे, अशी ओळख होते. म्हणून समर्थ म्हणतात, मुळी देह त्रिगुणांचा, सत्वर जतमाचा, त्यामध्ये सत्वाच्याती पावती प्राणी. आणि या परिणामस्वरूप फळांचा अनुभव रोजच्या आजूबाजूच्या जगात इतकेच काय घरातही पाहायला मिळतो. त्रिगुणामध्ये सत्वगुण हा सर्वोच्च स्थानी आहे. माणसामध्ये त्रिगुणांचे मिश्रण असते. आपल्यामध्ये सत्वगुणाचा जास्तीत जास्त उत्कर्ष व्हावा ही सगळ्यांची आंतरिक इच्छा असते. म्हणजेच
तमोगुणातून रजगुण आणि त्यातूनच पुढे सत्वगुणांची सगळ्यात वरची पायरी गाठायची. आपण तिन्ही गुणांची लक्षणे पाहूया. त्यासाठी सत्व, रज, तम हा क्रम बदलून आपण तमगुणापासून सुरुवात करूया. तमगुण: आळस, अतिझोप, मोह, कुविचार, संताप अशा भावनांचा, विशेषतः क्रोध आणि कुविचार, दुष्टबुद्धी आणि मोह यांचा अतिरेक तमोगुणी माणसात बरेच वेळा आढळतो. त्यातूनच कोणालाही न जुमानणे, व्यसनाधीन होणे, आईबाप, बायका मुले, बहीण भाऊ कोणालाही न ओळखणे, परपीडा करणे हा पराक्रम वाटू लागतो. दुसऱ्याला मारहाण करणे, एकदम टोकाची प्रतिक्रिया घेतो. आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास झाला, मरण आले तर भावनेच्या भरात हा आत्महत्याही करतो. भावनेचा अतिरेक हा त्याच्या वागणुकीचा मोठा भाग असतो. तमोगुणामुळे अनेक संसार नष्ट होतात, मुले पोरकी होतात, सगळा संसार उघड्यावर पडतो आणि तमोगुणी माणसाला अनेक दुःखातून जावे लागते. रजोगुण: समर्थांनी रजोगुणांच्या लक्षणांचे जास्त विवेचन केले आहे, कारण बहुतेक सर्व प्रपंची लोकात रजोगुणांचे प्राबल्य अधिक असते. प्रपंचाविषयी फार आसक्ती असते. हे घर माझे, बायको मुले माझी, त्यांच्याविषयी चिंता, अभिमान. मी तरुण आहे, मी सुंदर आहे, मी रसिक आहे, मी कर्तबगार आहे, अशा विचारातच तो गुंग असतो. दुसऱ्याच्या आनंदात मनापासून सहभागी होणेही त्याला जड जाते. अशा गुणामुळे प्रापंचिक गोष्टीत तो बुडालेला असतो. तो जे जे करतो त्याचे इच्छित फळ मिळायलाच हवे असे त्याला वाटत असते. अपेक्षा वाढतात, त्याचबरोबर दुःखही वाढते. सुखदुःखात तो सतत हेलावत असतो. सत्वगुण: केवळ परमार्थातच नाही तर आपल्या रोजच्या व्यवहारातही सत्वगुणांचे प्राबल्य पाहिजे. त्यामुळे एकेका व्यक्तीचेच नव्हे तर जनसमुदायाचे जीवन सुख, शांती आणि समाधानाचे होते. सत्वगुणी मनुष्य सद्विचाराने आपले आयुष्य सुधारू शकतो. सत्वगुणांची वाढ सज्जन संगतीने होते. दया, क्षमा, शांती, समाधान तसेच सर्वाविषयी आपलेपणा, निरहंकारी वृत्ती, मी माझे, मी तू यापासून अलिप्त असणे या सर्व गोष्टी सत्वगुणात येतात. या गुणांचे आधिक्य ज्या व्यक्तीमध्ये असते ते सात्विक म्हटले जातात. निरंकारी वृत्ती म्हणजे सत्वगुणी माणूस जे काही कर्म करतो, मग ते त्याने यथाशक्ती केलेले दान असो, उदार मनाने एखाद्याच्या चुकीबद्दल केलेली क्षमा असो, किंवा त्याने क्रोधी माणसाच्या रागालाही आपल्या सौम्य बोलण्याने शांत केले, तरी त्याचे श्रेय राहू द्या, पण हे सर्व मी केले हे त्याच्या मनातही राहत नाही. त्याच्या या हाताचे काम त्या हातालाही समजत नाही, इतके ते सहज असते. आणि म्हणूनच या गुणांची दैवी संपत्ती अशा गौरवपूर्वक शब्दाने वर्णन केले जाते. सत्वगुणी जेव्हा देणगी देतो तेव्हा आपला लौकिक वाढावा म्हणून देत नाही, बहुजन हिताया तो देत असतो. दान घेणाऱ्याचा मान ठेवतो, त्याला तुच्छ मानत नाही, सर्वांच्या सुखात स्वतःचे सुख मानतो. या दैवी संपत्तीमध्ये भक्तीचाही समावेश आहे. सत्वगुणी माणसे सर्वाही सदा सज्जने सोयरे होती, हे खरे आहे. सत्वगुणांची ही वरची पायरी कशी गाठायची, यावर उपाय काय? समर्थ सांगतात, भगवंताची भक्ती हाच त्यावर इलाज आहे. आणि ही भक्ती कशी असावी? ती काया, वाचा आणि मने असावी. ईश्वराची अनन्य मनोभावे भक्ती केली पाहिजे. सुखदुःखे कोणाला चुकली नाहीत, पण त्यातून जात असतानाही देवाचे चिंतन सोडू नये. काया वाचे मने पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पणिया मने सार्थक करावे. यावरून हे लक्षात येईल की खरे सुख, शांती, समाधान म्हणजेच सच्चिदानंद हे परिपूर्ण रूप आहे. ते प्राप्त करून घ्यायचे असेल तर तमोगुणातून रजोगुणाकडे आणि रजोगुणातून सात्विकतेची उच्च पायरी गाठली पाहिजे. त्यासाठी सद्गुरूवर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेला अभ्यास सातत्याने करून
आत्मज्ञानाची प्राप्ती ही सर्वश्रेष्ठ पायरी गाठली पाहिजे.